रिलेशन पाहायचं आहे, म्हणजे इंडिपेंडंट व्हॅरिएबल तुमचा न्यूमेरिकल असेल आणि डिपेंडंट व्हॅरिएबल तुमचा जर न्यूमेरिकल डेटा असेल, तर त्या दोघांमधलं जर रिलेशन फाइंड आउट करायचं असेल तर दी आर मल्टिपल मेथड्स. कोरिलेशन आहे किंवा बाकी आणखी दुसऱ्या मेथड्स आहेत, त्या मेथडचा यूज करून दोन न्यूमेरिकल व्हॅरिएबलमधलं ना रिलेशन तुम्हाला फाइंड आउट करता येईल. ओके, लिनियर आहे की ते लिनियर आहेत का नाही, लिनियरिटीचे ॲझम्पशन फॉलो करतात का नाही, या गोष्टी चेक करता येतील. बट जिथं ना कॅटेगरिकल डेटा आहे, त्या कॅटेगरिकल डेटामध्ये कोरिलेशन कसं फाइंड आउट करायचं असेल, ओके, असं जर कोणी किंवा इंटरव्ह्यू जर विचारत असेल तर त्या केसमध्ये आन्सर विल बी देअर आर 3 मेथड्स टू फाइंड द रिलेशन बिटवीन कॅटेगरिकल डेटा और दोन कॅटेगरिकल डेटा जे काय आहे त्यामधलं ना रिलेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही या 3 मेथड यूज करू शकता. फर्स्ट आहे काय स्कोर टेस्ट, टेट्राकोरिक कोरिलेशन आणि पॉलिकोरिक. यामध्ये काय जे आहे ना काय स्कोर टेस्ट, ओके, याला चाय म्हणतात, काय जण काय म्हणतात, ओके, but the correct pronunciation will be the chi-square test, not chai, it's kai. Okay, chi-square test. सो यापैकी तुम्ही फर्स्ट आहे ती टेस्ट तुम्ही हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये पाहाल, प्लस हो आणखी फीचर सिलेक्शनमध्ये पाहाल. सो ही टेस्ट ना तुम्हाला 2 वेळेस पाहायला मिळेल. ओके, सो सध्या यावरती काही डिस्कशन नाही, 2 आहेत, म्हणजे 2 टाइम्स यू विल गोना सी द सेम टेस्ट, फीचर सिलेक्शनमध्ये आणि हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये. ओके, सध्या फक्त माहिती आहे सुद्धा की कोरिलेशन जर फाइंड आउट करायचं असेल कॅटेगरिकल डेटामध्ये तर या मेथड्स आहेत. क्लिअर? येस सर. ओके, इंटरव्ह्यू जर विचारला क्वेश्चन तर दॅट आन्सर शुड बी फिक्स की कॅटेगरिकल डेटामध्ये कोरिलेशन कसं फाइंड आउट करायचं. ओके, काय कॉम्प्लिकेटेड नाही, ते म्हणणार नाही की फाइंड आउट करून दाखव, इट विल बी सिम्पल लाईक थेरॉटिकल क्वेश्चन असेल यावरती. कॉस्ट फंक्शन. ओके, so cost function, it is used to measure the just how wrong model is finding relation between the input and the output. It tells how badly your model is predicting or behaving. Okay, बेसिकली आपण लास्ट लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं की लिनियर रिग्रेशनमध्ये कॉस्ट फंक्शन कोणता आहे, लिनियर रिग्रेशनमध्ये कॉस्ट फंक्शन कोणता आहे, MSE. राईट, MSE इज कॉस्ट फंक्शन इन लिनियर रिग्रेशन. ओके, सो महत्त्वाची गोष्ट ते एक्सप्लेन करेन स्क्रीनवरचं, पण त्या अगोदर सांगतो. सी, आफ्टर ट्रेनिंग युअर मॉडेल यू नीड टू सी हाऊ वेल युअर मॉडेल इज परफॉर्मिंग, while accuracy functions tell you that how the model is performing. ओके, एकदा तुमचं मॉडेल ट्रेन झालं की तुम्हाला चेक करणं महत्त्वाचं आहे की तुमचं मॉडेल कसं परफॉर्म करते. ओके, कुठं बरोबर परफॉर्म करते, कुठं चुकीचं परफॉर्म करते, हे तुम्हाला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ॲक्युरेसी फक्त तुम्हाला मॅट्रिक्स सांगेन की हो तुमचं मॉडेल एक 90% ॲक्युरेट आहे, 100% ॲक्युरेट आहे, बरोबर. दॅट इज ऑल अबाउट ॲक्युरेसी पार्ट. बट ॲक्युरेसी डू नॉट प्रोव्हाइड यू विथ द इन्साइट्स हाऊ टू बेटर इम्प्रूव्ह देम. पण ॲक्युरेसीने हे कधी सांगणार नाही की तुमच्या मॉडेलला ना कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. ओके, किंवा कुठं एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट आहे हे ॲक्युरेसी तुमचा पॅरामीटर कधी सांगणार नाही. ओके, सो कॉस्ट फंक्शन विच इज यूज टू मेजर हाऊ रॉंग द मॉडेल इज फाइंडिंग रिलेशन बिटवीन द इनपुट अँड द आउटपुट व्हॅरिएबल और इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट व्हॅरिएबल. इट टेल्स हाऊ बॅडली युअर मॉडेल इज प्रेडिक्टिंग और बिहेविंग. ओके, सो कॉस्ट फंक्शनचं हेच काम आहे की तुमचे ना मॉडेलचे मेजर घेईन. ओके, किंवा इट्स जस्ट लाईक मेजरिंग हाऊ युअर मॉडेल इज रॉंग परफॉर्मिंग. ओके, इनपुट आणि आउटपुट व्हॅरिएबल जे काय आहे, इंडिपेंडंट आणि डिपेंडंट व्हॅरिएबल जे पण काय आहे त्यामधनं रिलेशन किती बॅडली प्रेडिक्ट करते. ओके, म्हणजे किती चुकते रिलेशन प्रेडिक्ट करताना, हे फाइंड आउट करायचं काम कोण करते तर कॉस्ट फंक्शन. इट टेल्स युअर हाऊ मॉडेल इज बॅडली प्रेडिक्टिंग और बिहेविंग. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट द कॉस्ट फंक्शन. कॉस्ट फंक्शन क्लिअर आहे, काय डाऊट आहे? क्लिअर सर. क्लिअर आहे सर. ओके, एक एक्झाम्पल देतो, कळेल तुम्हाला. अगोदर इंग्लिशमध्ये सांगतो नंतर एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल, रोबोट इन फॅक्टरी trained to stack boxes. Let's say robot come across a stack like a rock. The robot might bump into the rock and realize that it's not the correct action. ओके, सो एखादा तुम्ही ना रोबोट बनवलेला आहे ज्याचं काम आहे गोडाऊनमध्ये किंवा वेअरहाऊसमध्ये बॉक्स उचलायचे आणि एकावर एक रचून ठेवायचे. ओके, सपोज तू चालता ना रॉकच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, मोठमोठे रॉक आहेत. सो त्या केसमध्ये जर तो बॉक्स उचलण्याची जर रॉक उचलून किंवा त्याच्या म्हणजे पायामध्ये जर रॉक जर येत असतील सपोज आणि ते जर पायामध्ये किंवा उचलताना जर रॉक आले तर तिने बॉक्सऐवजी जर रॉक उचलला आणि रॉक जर नेऊन ठेवला बॉक्सवरती तर इट्स अगेन तुमचं मॉडेल फेल गेलं आहे किंवा रिझल्ट चुकीचे देतं आहे. सो त्यानं बॉक्सच्या ठिकाणी बॉक्सच उचलले पाहिजेत, राईट.
Yes, sir. किंवा सपोज त्याचा पाथ ना क्लिअर आहे, त्याला ना प्लेन फ्लोअरवर चालायची सवय आहे, बट त्याच्या ना रस्त्यामध्ये किंवा जर वेमध्ये जर रॉक्स असतील तर त्यावेळेस इट कॅन ऑल्सो गेट बम्प, कारण तुमचं मॉडेल ना हो स्ट्रेट रस्त्यावरती प्लेन आय मीन जो प्लेन रस्ता आहे ना त्यावरती ट्रेन केलेला आहे, प्लेन फ्लोअरवरती. पण रस्त्यामध्ये जर हे असेल रॉक येत असतील तर इट कॅन ऑल्सो देअर चान्सेस की रोबोट गेट बम्प. ओके, हलडे खाईन. ओके, किंवा धक्के खाईन असं म्हटलं तरी चालेल. ओके, सो इट्स अबाउट कॉस्ट फंक्शन, की हे तर ठीक आहे त्याचं काम आहे ते उचलून ठेवायचं, 90% ॲक्युरेट आहे, ही ॲक्युरेसी झाली. पण 10% चुकीचं वागतं हे कोण सांगणार, तर इट विल टेल यू अबाउट द कॉस्ट फंक्शन. गॉट इट? Yes, sir. yes रेसिड्युअल काही कन्सेप्ट तुम्हाला इथे दिसणार नाहीत, पण माझ्या तोंडातून काही कन्सेप्ट ऐकायला भेटतील. सो नंतर रिव्हिजन करताना हे करून घ्या, किंवा आता नोट डाऊन करत असाल तर वेल अँड गुड, नसेल तर रेकॉर्डिंगमध्ये दोज आर ऑलवेज अवेलेबल. ठीक आहे. रेसिड्युअल, so already we know that the residual is nothing but the error. So it's machine learning model and the difference between observer and the predicted value. Okay, residual las error पण म्हणतात, bias पण म्हणतात, and residual is nothing but the observed and predicted value, किंवा actual आणि predicted value मध्ये जो काही difference आहे, किंवा actual आणि predicted data मध्ये जो काही difference असेल, it's nothing but the residual. Okay, then explain आणि unexplained variance काल झालं होतं ना. हा ओके, सो तो वाला एक्सप्लेन आणि अनएक्सप्लेन व्हॅरियन्स. टोटल व्हॅरियन्स म्हणजे काय, कोणी सांगेल? टोटल व्हॅरियन्स वाय ऍक्च्युअल मायनस वाय बार ना. हा. ओके, आणि हे सॉरी टेक्स्टमध्ये सांगायचं असेल तर टेक्स्ट मध्ये अरे वर्डिंगमध्ये सांगायचं असेल तर समेशन ऑफ झालं हे वाय ए मायनस जे असेल ते. सम ऑफ स्क्वेअर पाहिले असं काय? एक्सप्लेन. हॅलो, हा सर. टोटल म्हणजे एक्सप्लेन प्लस अनएक्सप्लेन. एक्सप्लेन व्हॅरियन्स म्हणजे 1/SSC बाय एस, शिकले की नाही असं काय? SST. हा 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 मग? हा बरोबर आहे काय चुकीचं आहे? हा सांगतो. बरोबर आहे पुष्कर? ह्यासाठी 1/SSC मायनस SST. हाँ सर. SSC इज नथिंग बट एक्सप्लेन की अनएक्सप्लेन. Unexplained. ओके फाईन. देन मल्टीकोलिनियरिटी, स्क्रीनवरती इथं लिहिलेलं आहे मल्टीकोलिनियरिटी. ओके, सो बेसिकली अगोदर आता नॉर्मल मी डेफिनेशन सांगतो आणि नंतर इथं पॉईंट्सवरती येतो. ओके, सो लक्षात असू द्या की एक एक्झाम्पल देतो. तुमच्याकडे डेटा आहे, लाईक इंडिपेंडेंट व्हॅरिएबल आहे, एज, एक्सपिरियन्स, स्किल्स, त्यानंतर तुमचं लोकेशन एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि टार्गेट कॉलम असेल तुमचं सॅलरी. ओके, म्हणजे 5-6 फीचर्स आहेत आणि टार्गेट कॉलम आहे तुमचा सॅलरी. सो याचा अर्थ असा की बाकीचे जे काही इनपुट असतील ना, ओके, इनपुट पॅरामीटर, त्याच्या बेसिसवरती तुम्हाला सॅलरी प्रिडिक्ट करता येते. राईट. सो आय कॅन से दॅट हे काय इंडिपेंडेंट व्हॅरिएबल आहेत. इंडिपेंडेंट व्हॅरिएबल आर को रिलेटेड विथ द डिपेंडंट व्हॅरिएबल. ओके, एकमेकाशी रिलेटेड आहे. राईट, बरोबर. हे नॉर्मली असंच फंडा चालतो ना, जे काय तुमचे x1, x2, x3 आहेत. ओके, याचं आणि तुमचा जो काय y आहे म्हणजे डिपेंडंट व्हॅरिएबल आहे, यामध्ये काहीतरी रिलेशन आहे, x आणि y मध्ये काहीतरी रिलेशन आहे. ओके, राईट, समजलं? येस सर. ओके, आता दुसरा सिनारिओ पहा. मल्टीकोलिनिटी काय म्हणतात? लिनियरिटी याला म्हणतात. देअर शुड बी द लिनियर रिलेशनशिप बिटवीन द इंडिपेंडेंट अँड डिपेंडंट व्हॅरिएबल. मीन्स देअर शुड बी लिनियर रिलेशनशिप बिटवीन x अँड द y. ओके, बट प्रॉब्लेम अरायझेस व्हेन देअर शुड बी रिलेशनशिप बिटवीन or there was relationship between two independent variable. दोन इंडिपेंडेंट व्हॅरिएबलमध्ये जेव्हा रिलेशन येते त्यावेळेस मल्टीकोलिनियरचा प्रॉब्लेम येते. सांगतो एक्झाम्पल. ओके, सो आठवत असेल तर मी त्यांना कॉलमची नावं लिहून तो, म्हणजे परत विसरायचा प्रश्नच येत नाही. EXP, देन एक्सपिरियन्स, स्किल, एज, आणि तुमचा जो टार्गेट व्हेरिएबल असेल तो सॅलरी और पॅकेज. ओके, सॉरी. सो हे तुमचे सॅलरी वाई लॅपटॉपवरनं प्रेस होत नाही. सो जस्ट वेट, आय विल जस्ट डू द कॉपी पेस्ट बाय फ्रॉम हिअर. ओके, सो सॅलरी
एज स्किल एक्सपिरियन्स स्किल सॅलरी हे टोटल तुमच्या डेटा सेटमधले कॉलम्स आहेत. ओके, हे जे आहे तुमचे इंडिपेंडेंट आहे, हा डिपेंडेंट आहे. ओके, नॉर्मली आपण जे काही मशीन लर्निंगमध्ये प्रिन्सिपल फॉलो करतो, देअर शुड बी लिनियर रिलेशन बिटवीन द इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट व्हॅरिएबल. सो दॅट्स वाय याच्या आणि यामध्ये ना लिनियर रिलेशनशिप असलं पाहिजे, राईट. ओके, हे फॉलो होते बरोबर. पण मल्टी कोलिनिटी तिथं येते ज्यावेळेस या दोघांमध्ये ना कोरिलेशन सापडते और दोघं हायली कोरिलेटेड सापडतात एकमेकांशी. त्या केसमध्ये मल्टी कोलिनिटीचा प्रॉब्लेम येतोय. सो कसा पहा, एखाद्याचा एक्सपिरियन्स वाढला की स्किल पण वाढतात, स्किल वाढले की एज पण वाढतात, किंवा असं म्हणता येईल एखाद्याचं एज वाढलं की एक्सपिरियन्स वाढतोय. ओके, एक्सपिरियन्स वाढलं की एज वाढते, राईट. सो समथिंग लाईक दॅट, दोज आर कोरिलेटेड. आता असं पण नसेल काही जणांचे ना एज वाढलं तरी स्किल वाढत नाही. ओके, म्हणजे ते आहेत त्याच एका स्किलवरती राहू शकतात. बट दॅट इज नो समथिंग एक्सेप्शनल और एक्सेप्शन केस आहे. ओके, बट वी आर कन्सिडरिंग द ॲव्हरेज और नॉर्मल केस. एज वाढलं की तुमचा स्किल सेट वाढतो, राईट. तर तिथं काही एक्सेप्शन असतील. परत कुणी या विषयाचे ना 30 वर्ष MPSC UPSCसाठी घातले असतील आणि तो जर नंतर IT मध्ये स्विच करत असेल तर एज वाढलं तरी मे बी त्याचा एक्सपिरियन्स लाईक 1 वर्षानंतर 1च वर्ष असेल. ओके, मे बी त्याला स्टडी करायचं 10 वर्ष एक्सपिरियन्स असेल, बट त्या केसमध्ये IT मध्ये 1च वर्षाचा एक्सपिरियन्स झाला. सो हिअर विल बी द अगेन झिरो चान्सेस की त्याला जास्त एक्सपिरियन्स असेल, 1च वर्षाचा एक्सपिरियन्स असेल. स्किल सेट पण 1 वर्षाच्या मानानं असेल. ओके, बट दोज आर एक्सेप्शन. वी आर कन्सिडरिंग नॉर्मल थिंग. आपण अशा लोकांबद्दल डिस्कस करतो जे नॉर्मल आहेत. ओके, ॲबनॉर्मल लोकांबद्दल नाही. ओके, जे की ठराविक टाईमनंतर जॉबसाठी येतात, ठराविक टाईमनंतर त्यांचं स्किल सेट वाढतं, ठराविक टाईमनंतर त्यांचा एक्सपिरियन्स वाढतो. सो दोज आर टर्म्स अँड कंडिशन अप्लाय स्टारमध्ये. ओके, TNC अप्लाय. सो एज वाढलं की तुमचा स्किल सेट वाढेल, स्किल सेट वाढला की तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, किंवा एकमेकांच्या 3 गोष्टी रिलेटेड आहेत. एक वाढलं की दुसरं ॲटोमॅटिकली वाढते. ओके, सो हे जे काय आहे हे नसू नये असं मल्टी कोलिनिटी बनते. ओके, सो देअर शुड बी नो लिनियर रिलेशनशिप बिटवीन 2 इंडिपेंडंट व्हॅरिएबल. ओके, रिलेशनशिप असलं पाहिजे डिपेंडंट आणि इंडिपेंडंटमध्ये, पण 2 इंडिपेंडंट व्हॅरिएबलमध्ये एकमेकासोबत कधीच रिलेशन नसलं पाहिजे. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. काय डाऊट कोणाला? अथर्व? नो सर. ओके, काही एक्झाम्पल आहे दुसरं कोणाकडे आणखी? समजल्यानंतर एक्झाम्पल माहिती पाहिजे. डोंट वरी, आय विल ऑफ द रेकॉर्डिंग. ओके, देन आहे VIF. ओके, त्या अगोदर महत्त्वाची गोष्ट राहिली हे टाइप्स ऑफ multicollinearity. So types will be like perfect multicollinearity, high multicollinearity, then structure multicollinearity and data based multicollinearity. टाइप्स कोणीच विचारत नाही आजपर्यंत, पण कोणालाच विचार नाही, तुम्हाला पण विचारलं नाही. दे विल जस्ट आस्क व्हॉट इज multicollinearity. सो आय कॅन से इथं ना लिनियर इक्वेशनचे 2 ॲझम्पशन कव्हर झाले. फर्स्ट ॲझम्पशन वॉज लिनियरिटी, सेकंड ॲझम्पशन वॉज multicollinearity, राईट? Yes, sir. ओके, टोटल किती ॲझम्पशन होते लिनियर इक्वेशनमध्ये आठवते का? 4. ओके, राईट. सो 4 पैकी 2 झाले, 2 असेच होतील कळत न कळत. ओके, देन VIF. ओके, सो VIFलाच व्हॅरिएशन इन्फ्लेशन फॅक्टर म्हणतात. सो VIFचं काम काय तिथं मेन्शन केलं आहे. VIF इट्स मेजर द अमाऊंट ऑफ मल्टिकोलिनिटी इन अ सेट ऑफ मल्टिपल रिग्रेशन व्हॅरिएबल. ओके, VIFचं काम एकच आहे की मल्टिकोलिनिटीची रेंज काय आहे, मल्टिकोलिनिटी किती अमाऊंटमध्ये एक्झिस्ट आहे ते ना कॅल्क्युलेट करणं किंवा ते मेजर करायचं काम VIF करते. ओके, सो बेसिकली VIFचा यूज यासाठीच केला जातो आहे टू डिटेक्ट द मल्टिकोलिनिरिटी. सो बेसिकली हे VIFचं मेन काम आहे. ओके, सो VIFची रेंज असेल 1 to infinity, रेंज ऑफ VIF. ओके, त्यानंतर रेंज वाईज जर स्पेसिफाय करत असाल तर 1 इंडिकेट्स नो कोरिलेशन, 1 to 5 indicates the moderate correlation. If range is greater than 10, the number is greater than 10, then we can say features are highly correlated. Clear? VIF formula for VIF will be VIF is equals to 1 divided by 1 minus R square. Okay, 1 divided by 1 minus R square. Okay, याचा आन्सर किती येईल? नंबर दिले नाहीत, आन्सर येणार नाही. वेट. ओके, सो R2
हे तर सगळ्यांना माहिती आहे, R2 इज इक्वल्स टू 1/1 मायनस SSC बाय SST. हाच R2 आहे, तो इथं बसवला आहे. ओके, नथिंग डिफरन्स. हा R2 आणि हा R2 वेगळा नाही, तोच आहे. फक्त या म्हणजे पूर्ण फॉर्म्युला बसवण्यापेक्षा इथं R2 ॲड केलं. सो इट विल बी समथिंग लाईक दॅट 1/1 मायनस SSC बाय SST. ओके, सो आणखी ब्रॅकेटमध्ये फक्त 1 मायनस एक्स्ट्रा असेल. सो दॅट्स वाय इन्स्टेड ऑफ डुईंग टू मच कॉम्प्लेक्सिटी और ॲडिंग टू मच कॉम्प्लेक्सिटी, I just did the one thing. Instead of adding complete term, I just added R score. Okay, now VF is equals to 1 divided by 1 minus R score ची व्हॅल्यू आहे 0.9. ओके, सो व्हॅल्यू किती आहे VF ची, किती आहे 10. सो काय असेल हे, नो कोरिलेशन, मॉडरेट कोरिलेशन की फीचर्स आर हायली कोरिलेटेड. हॅलो हॅलो, Features are highly correlated. बाकी पुष्कर, अथर्व काय झालं तुम्हाला? सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ओके, अथर्व आर यू देअर? जस्ट मोमेंट. ओके, सो वी हॅवची व्हॅल्यू किंवा वी हॅवचं आन्सर हे असेल. देन सपोज जे काय आर स्कोरची व्हॅल्यू असेल ते जर 0.95 असेल तर अगेन वी एफ विल बी समथिंग 19.99. क्लिअर? आणि आर स्कोरची व्हॅल्यू 0.95 म्हणजे 95% जर पकडत असेल मी आर स्कोर, तर याचा अर्थ काय होते, बेस फिट लाईन आणि डेटा पॉईंट्सबद्दल. हां, आर स्कोरची व्हॅल्यू जर 95% तर इन टर्म्स ऑफ बेस फिट लाईन आणि डेटा पॉईंट्सवरती सांगायचं असेल, लेस स्कॅटर्ड, मोर स्कॅटर्ड किंवा बेस फिट लाईनच्या जवळ असतील, लांब असतील, तर त्या केसमध्ये काय सांगता येईल मला? जर सॉरी, लेस स्कॅटर्ड. ओके, बरोबर. देन वी हॅव इज इक्वल्स टू 1 divided by 1 minus 0.0002 समथिंग. वी हॅवची रेंज आहे 1.00 समथिंग. ओके, सो इंडिकेट्स अगेन दॅट इट्स moderate correlation or no correlation. Basically it varies, moderate correlation. 1.00 I, but put it to I. Okay, but put it to I, so you can follow the both. Okay, depends on. The most accurate जायचं असेल तर it will be moderate correlation. If you want to see the just first number, then it will be no correlation. ठीक आहे, फाइन. देन या बेसिक लायब्ररी आहेत. अथर्व इज देअर? अथर्व नसेल, नाही सर. ओके, ठीक आहे. या लायब्ररीज आहेत ज्या तुम्हाला ना इम्पोर्ट कराव्या लागतील किंवा यासोबत MLचं मॉडेल ट्रेन करताना या इम्पॉर्टंट आहेत लायब्ररी. सो फर्स्ट, इम्पोर्ट NumPy ॲज NP, इम्पोर्ट Pandas ॲज PD, इम्पोर्ट matplotlib.pyplot ॲज PLT, इम्पोर्ट C1 ॲज SNS. या 4 लायब्ररी तुम्ही अगोदर पाहिलेल्या किंवा शिकला त्या 4 लायब्ररीबद्दल. फर्स्ट 2 लायब्ररी मॅथमॅटिकल न्यूमेरिकल डेटा जो आहे त्याला मॅनिपुलेट करण्यासाठी किंवा डेटा मॅनिपुलेशनसाठी फर्स्ट 2 लायब्ररी. देन दुसऱ्या 2 आहेत तो डेटा व्हिज्युअलाइज करण्यासाठी वापरतात. देन बाकीच्या ज्या 4 आहेत स्टॅट मॉडेल्स वगैरे त्या पण MLमधल्या आहेत. फ्रॉम स्टॅट मॉडेल्स डॉट स्टॅट, आउटलायर, इन्फ्लुएन्स, इम्पोर्ट, व्हॅरियन्स, इन्फ्लेशन फॅक्टर वी हॅव कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतात. देन फ्रॉम SQL मॉडेल सिलेक्शन, इम्पोर्ट ट्रेन टेस्ट स्प्लिट करण्यासाठी जी लायब्ररी वापरतात, सांगेल पुढे ट्रेन टेस्ट स्प्लिट काय आहे. ओके, फ्रॉम SQL डॉट लिनियर मॉडेल, इम्पोर्ट लिनियर रिग्रेशन अल्गोरिदम जो आहे तो इम्पोर्ट करण्यासाठी हे लायब्ररी वापरतात. देन फ्रॉम SQL मॅट्रिक्स, इम्पोर्ट मीन स्क्वेअर एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, आर स्कोर. हे जो काय तुमचा लिनियर रिग्रेशनचा मॅट्रिक्स आहे, रिलेशन मॅट्रिक्स, त्याला इम्पोर्ट करण्यासाठी या गोष्टी वापरतात. प्रॉब्लेम स्टेटमेंट, आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय असेल, हा मेडिकल इन्शुरन्सचा डेटा आहे आणि त्याची ना प्राईस प्रेडिक्ट करायची आहे. सो टू प्रेडिक्ट द प्राईस ऑर द अमाऊंट ऑफ मेडिकल इन्शुरन्स, हा तुमचा मेन टार्गेट और मेन गोल असेल. त्यानंतर डेटा गॅदर कसा केला जातो आहे, तर देअर माइट बी डेटा सोर्स लाईक CSV असेल, एक्सेल असेल, वेब स्क्रॅपिंग केली असेल किंवा डेटाबेसमध्ये डेटली डेटा तुम्ही घेतला असेल. सो दोज आर फ्यू ऑप्शन्स और द फ्रॉम वेअर यू कॅन कलेक्ट द डेटा. ओके, हॅलो सर. येस अथर्व, व्हॉट वॉज द प्रॉब्लेम? हा सर, बोलतो नाही ना, घरचे आलेले आहेत ते जरा गडबड काम सांगतात त्याच्यामुळे जरा थोडं हे होईल. आपल्याकडे एक मेडिकल इन्शुरन्स नावाची CSV होती जी तुम्हाला माहिती होती. पाहिले ना अगोदर मेडिकल इन्शुरन्स?
हे याचं नाव काय, पुष्कर? हा सर बघितलं. ओके. सो मेडिकल इन्शुरन्स नावाची जी CSV होती ती CSV तर मी घेतलेली आहे. सो CSV मधले कॉलम्स किंवा फीचर्स आहेत एज, सेक्स, BMI, चिल्ड्रन, स्मोकर, रिजन आणि चार्जेस. यामध्ये डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट व्हॅरिएबल कोणते आहेत प्रियंका? इंडिपेंडंट आहेत एज, सेक्स, त्यानंतर स्मोकर आणि डिपेंडंट आहे चार्जेस. हे BMI आणि हे कुठे गेले? BMI, रिजन, हॅलो, रिजन पण इंडिपेंडंटच आहे आणि BMI पण अगोदरच्या लेक्चरला आपण सांगितलं लास्ट जो आहे तो फक्त तुमचा टार्गेट कॉलम आहे, बाकी सगळे इंडिपेंडेंट व्हॅरिएबल आहे. ओके. सो रिमेनिंग ऑल आर इंडिपेंडेंट व्हॅरिएबल. दिस इज द ओनली वन डिपेंडेंट व्हॅरिएबल. ओके. सो डेटा शेपचा काय शेप असेल? व्हॉट इज द शेप ऑफ डेटा फ्रेम? इट विल बी 2772 रोज अँड 7 कॉलम्स. ओके. हा शेप आहे तुमच्या डेटा फ्रेमचा और डेटाचा. ओके. देन नेक्स्ट स्टेप, फर्स्ट स्टेप होती प्रॉब्लेम स्टेटमेंट डिफाईन करणं, सेकंड होती डेटा गॅदरिंग. ओके. थर्ड स्टेप आहे EDA. ओके. रिअल लाईफमध्ये एवढं शॉर्टमध्ये नसते, हे पण सांगतो. दो स्टेप आहे नो द लेंथ स्टेप. प्रॉब्लेम स्टेटमेंट भरपूर असतं, एक लाईनमध्ये कधीच कव्हर होत नाही. इट विल लाईक 5 to 6 लाईन्स ऑलवेज. डेटा गॅदरिंग असं नाही, डेटा गॅदरिंगची CSV दिली तर वेल अँड गुड अशा फॉर्ममध्ये और एक्सेल. अदरवाइज यू हॅव टू गो फॉर वेब स्कॅपिंग और write some SQL queries and then fetch the data from the database. ओके. आणि तो डेटा आहे तसं तर मला वापरता येत नाही, त्यावरती भरपूर प्री प्रोसेसिंग करावी लागेल. सो जेवढं सिम्पल आहे तेवढं नाही, बट जस्ट आय एम गिव्हिंग ओव्हरऑल डेमो की कसं चालते. यापेक्षा मल्टिपल मॉडेल्स आपण पुढे पाहणार. एक कंप्लीट अख्खा प्रोजेक्ट होणार आहे ML वरती एंड टू एंड. सो डोंट वरी. देन EDA थर्ड स्टेप आहे. EDA मध्ये काय करतो पुष्कर? सर EDA म्हणजे एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस. ओके. ही 50% टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे आणि त्याच्यात आपण लायब्ररीची यूज करतो, पांडाज, NumPy, Cbun, Matplotlib अशा. फाईन. सो EDA पाहत आहोत. सो आणखी एक आपण हेड नावाचं एक फंक्शन पाहिलं होतं, आठवत असेल तर df.head and df.tel. df.head gives the top 5 record. df.tel gives the बॉटमचे 5 रेकॉर्ड. ओके. सो df.head तुमचे 5 जे आहेत टॉपचे रेकॉर्ड ते तुम्हाला पाहायला मिळतील. ओके. df.info नावाचं एक फंक्शन आहे ज्यामुळे तुम्हाला अख्ख्या डेटा सेटची किंवा एक ना समरी पाहायला मिळेल किंवा अख्ख्या डेटा सेटबद्दल ना इन्फो पाहायला मिळेल. सो दोज आर द कॉलम एज, सेक्स, BMI, चिल्ड्रन, स्मोकर, रिजन, चार्जेस एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. आणि त्यानंतर बाकीचे आहेत जे तुमच्या कामाचे नाहीत. ओके. बट दोज आर महत्त्वाचे. यांचा डेटा टाईप कोणता आहे या गोष्टी df.info मधून पाहायला मिळतील. देन इझीने df.easine.sum. ओके. सो यामध्ये पहा फीचर्स कोणकोणते आहेत? एज, सेक्स, BMI, चिल्ड्रन, स्मोकर, रिजन, चार्जेस. ओके. मिसिंग व्हॅल्यू आहेत कुठं? Might be there are no missing value, that's why it's indicating a 0 0 0. Okay. If there are some missing value, might be there some number. Okay. Missing value नाही त्यामुळे 0 0 आहे. Missing value असता तर काहीतरी नंबर तिथं नक्की असला असता. Then df.describe function which gives you all the statics data related with your data set. Data set बद्दल जो काही तुमचा statics data असेल तो प्रोव्हाइड करायचा का df.describe करेल. So you can see the output which indicate the count, mean, standard deviation, then mean 25%, 50%, 75 and max. ओके. फॉर ऑल दी रिस्पेक्टिव्ह कॉलम. देन शेप मग अशीच मी सांगितलं होतं, त्यासाठी जर तुम्हाला बाय युजिंग फंक्शन कॅल्क्युलेट करायचं असेल तर यू कॅन शॉर्टकट यूज द शॉर्टकट df.shape. इट विल गिव्ह द शेप वॉट एव्हर इट विल बी. RC इज इक्वल्स टू df.shape. ओके. त्यामध्ये जर तुम्हाला फक्त रो जर ॲक्सेस करायची असेल, रो काउंट, तर त्यासाठी हे पण एक लॉजिक आहे, तुम्ही यूज करू शकता. RC इज assign, I have assigned one new variable, it's row count is equals to df.shape. ओके. शेप घेणार बट रोचा. सो दॅट्स वाय इंडेक्स जर आपण केलं इंडेक्सिंग यामध्ये, तर हा जो पहिला आहे याचा इंडेक्स 0 असेल, हा जो दुसरा आहे त्याचा इंडेक्स किती असेल? 7चा 1. राईट. सो दॅट्स आय एम पासिंग 0 हिअर, मीन्स इट्स गिव्स दी शेप, आय मीन इट्स गिव्ह द इंडेक्स ऑफ रो. रोचा इंडेक्स मी पास केला आहे, म्हणजे रोचा काउंट जो आहे तो मला पाहायला मिळेल. आणि कॉलमचा पाहिजे असेल तर ओके df. मला इम्पोर्ट करायला लागेल. एकच मिनिट, मी फर्स्ट सेल रन करतो ही वाली. ओके. रन झाल्यानंतर ओके इट्स टेकिंग टाइम, डोंट वरी.
रन झाले की एक स्टेप बाय स्टेप मी रन करून दाखवतो. ठीक आहे. देन कॉलम काउंट, सो CC कॉलम काउंट देन इज इक्वल्स टू df डॉट शेप. ओके, आणि नंतर 1 पास करतो. ओके, अँड अगेन प्रिंटिंग CC और कॉलिंग CC. सो जो काय कॉलमचा शेप असेल किंवा कॉलमचा जो काय काउंट असेल तो तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि इट्स जो टोटल 7 कॉलम आहेत त्यामुळे हे 7. क्लिअर? येस सर. देन 4 स्टेप आहे फीचर इंजिनिअरिंग, ज्यामध्ये तुम्ही स्केलिंग, बिनिंग, आउटलायर हँडलिंग, मिसिंग व्हॅल्यू हँडलिंग और इम्प्युट किंवा जे काय असेल ड्रॉपिंग वगैरे अशा गोष्टी करतात फीचर इंजिनिअरिंगमध्ये. पण यामध्ये सध्या मिसिंग व्हॅल्यू नाही आणि स्केलिंग बिनिंग आणखी तुमचं कव्हर झालं नाही, त्यामुळे मी हा पार्ट पुढे घेतो आहे. देन फीचर सिलेक्शनमध्ये 3 मेथड आहेत, फिल्टर, वॅपर आणि मेथड. त्या पण मेथड सध्या कव्हर झाले नाहीत, त्यामुळे हा पार्ट मी स्किप करतो आहे. ओके, सध्या जे काय झालं त्याच्या बेसिसवरती मी मॉडेल ट्रेन करायला शिकवतो आहे. एकदा ते पण झालं एकदम ना इन डिटेलमध्ये तुमचं मॉडेल ट्रेनिंग चालू होईल. ओके, मी वरची सेल रन झालेले एक स्टेप मी खाली येतो आणि जे फोल्डर मी जसे तसं देतो ना तसेच फोल्डर ठेवा, जेणेकरून इन फ्युचर जर तुम्ही मॉडेल ट्राय करत असाल रन करा तुमच्या PC मध्ये तर काय एरर येणार नाही. जशा फाईल्स आहेत जसं आहे सगळं तसंच व्यवस्थित ठेवा, काही चेंज करू नका. जर फाईल चेंज केली, फाईलची मुवमेंट आय मीन एका फोल्डरमध्ये दुसऱ्या फोल्डरमध्ये गेला तर इट कॅन क्रिएट अ प्रॉब्लेम. क्लिअर झालं प्रिंट सगळं? ठीक आहे. आता पहा आपल्याकडे कॅटेगरिकल डेटा आहे, पण रिअल लाईफमध्ये असं काही करत नाहीत. लक्षात घ्या, डेटा मनाने ड्रॉप करत नाही. यू नीड टू टेक अ हेल्प ऑफ युअर डोमेन एक्सपर्ट, सिनियर और टीम लीडर. ओके, आणि कॉलम जर अनइम्पॉर्टंट असतील तर त्या केसमध्ये तुम्ही ड्रॉप करायला जा. बट ड्रॉप कशी करायची हे तुम्हाला शिकवतो आणि फक्त तुम्हाला न्यूमेरिकल डेटावरती ट्रेन करायला शिकवायचे, कारण तुम्हाला आणखी मी हे शिकवलं नाही, लेबल एन्कोडिंग आणि वन हॉट एन्कोडिंग शिकवलं नाही. त्यामुळे कॅटेगरिकल डेटा मी सध्या ड्रॉप करतो तात्पुरता, कारण आपल्याला रिलेशन पाहायचं आहे. ओके, हे प्लॉट वगैरे व्हिज्युलाइज करून पाहायचं असा, त्यामुळे रिलेशन पाहायचं म्हणून मी जो काय कॅटेगरिकल डेटा आहे तो सध्या पुरता ड्रॉप करतो. कॅटेगरी आहे सेक्स, स्मोकर आणि रिजन. हा कॅटेगरिकल डेटा मी ड्रॉप करतोय. आणि त्यानंतर तुमचा जो डेटा आहे तो फक्त हा राहील न्यूमेरिकल डेटा, एज, BMI, चिल्ड्रन. ओके, आणि आता हा डेटा किंवा हा न्यूमेरिकल डेटामध्ये मी रिलेशन किंवा को रिलेशन पाहेन. ओके, सो हे प्रिंट होईल किंवा इथे रिलेशन पाहायला मिळेल. ओके, सो पहा कोणकोणत्या फीचरमध्ये काय काय रिलेशन आहे. सो एनीवन कॅन टेल मी की एज आणि BMI मध्ये हायली कोरिलेटेड आहे की 3 कॅटेगरी सांगतो. एक म्हणजे कोरिलेशनच नाही, दुसरं आहे की हायली कोरिलेटेड आहे आणि थर्ड आहे की ॲव्हरेज. तिघापैकी एक चूज करायचं आहे. सो मला सांगा एज आणि BMI आकडे सांगा, जाऊ दे आकडे सांगा, ते कॅटेगरी जाऊ दे, आकडे फक्त सांगा. एज आणि BMI मध्ये कोरिलेशनचा हे म्हणजे व्हॅल्यू काय आहे? एज, BMI. यस, एज आणि BMI मध्ये कोरिलेशनची व्हॅल्यू काय आहे? व्हॉट हॅपन? यस, अच्छा पुष्कर माहिती आहे? नाही सर. प्रियंका, मी कसा प्लॉट वाचायचा त्या दिवशी शिकवलं होतं. एज आणि BMI मध्ये कोरिलेशनची व्हॅल्यू काय आहे? 1 आणि 0.11. 1 आणि 0.1. एज आणि BMI. ओके, 1 आणि 0.11 म्हणतात. हा इथं एज झाला, इथून हा घेतला 0.11 झाला. इथं एज आणि BMI 0.11 कसं म्हणला तुम्ही? लक्षात ठेवा, मी ज्यावेळेस 2 सांगतो ना तर एक इकडचा पकडायचा, एक इकडचा. मी आता दुसरा दिवस असेल की BMI आणि चिल्ड्रन, तर BMI इकडचा पकडला, ठीक आहे, चिल्ड्रन इथून. सो मॅच होता तिथं. सो रिलेशन विल बी दिस. क्लिअर? तसं पण BMI मध्ये आणि चिल्ड्रनवरती रिलेशन काय नाही. असं नाही की तुमचा BMI जास्त असेल तर तुम्हाला चिल्ड्रन जास्त असतील, किंवा तुम्हाला चिल्ड्रन जास्त असतील तर BMI जास्त असतील. ओके, देअर इज नो रिलेशन. ओके, किंवा दुसरा मी एखादा घेत असेल चिल्ड्रन आणि एज, चिल्ड्रन लाईक समथिंग लाईक दोज. चिल्ड्रन आणि एजमध्ये जर मला रिलेशन फाइंड आउट करायचं असेल, हे झाला चिल्ड्रनचा. ओके, आणि एज तुमचा इथं आहे.
ओके. सो इट्स अगेन नो निगेटिव्ह, आय मीन रिलेशन ना कमी आहे यांच्यामध्ये, कोरिलेशन तेवढं जास्त नाही. कारण चिल्ड्रन आणि एजमध्ये तेवढं जास्त नाही, की असं नाही की तुम्हाला चिल्ड्रन जास्त असतील तर तुमचे एज कमी आहे आणि तुमचे चिल्ड्रन कमी असतील तर एज कमी, अशातला भाग बिलकुल नाही. ओके. देअर माइट बी सम एक्सेप्शन. ओके. आणखी हे पण सांगतोय. ओके. काही ना 1-2 वर्षामध्ये 10 पण चिल्ड्रन असतील. ओके. किंवा काही जणांना 10 वर्षामध्ये 1 पण चिल्ड्रन असतील. ओके. सो दॅट इज समथिंग एक्सेप्शन. आणि आणखी स्टोरीचं डिस्क्लेमर मी अगोदर दिलं आहे स्टारमध्ये, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय, की थिंग्स मे वॅरी फ्रॉम पर्सन टू पर्सन बट वी आर जस्ट ॲज्युमिंग द स्टँडर्ड थिंग्स. ओके. नाहीतर कोणतरी सांगेन की असं तसं नाही बिलकुल. सो थिंग्स कॅन वॅरी बट वी आर जस्ट कन्सिडरिंग द स्टँडर्ड थिंग्स. ओके. Yes, sir. Then no multicollinearity. Okay, VIF. सो VIF मल्टीकोलिनिटी फाइंड आउट केली जाते. DF डॉट कॉलम्स, जे काय कॉलम्स असतील तुम्हाला इथं पाहायला मिळतील, एज, BMI, चिल्ड्रन, चार्जेस जे असतील ते. ओके. देन DF1 इज इक्वल्स टू DF डॉट ड्रॉप. त्यानंतर चार्जेस नावाचा कॉलम आपण ड्रॉप करतो, कारण टार्गेट कॉलम हा तुमचा प्रिडिक्शन असेल. सो मॉडेल यावरती ट्रेन करायची गरज नाही. ओके. नाहीतर मॉडेल अगोदर पूर्ण शिकून जाईल की असं असेल तर ते तसं मला प्रेडिक्शन किंवा तसं आउटपुट दिलं पाहिजे. सो आपण मॉडेलपासून आय मीन टार्गेट कॉलम हाईड करतो किंवा तो ट्रेनिंगला घेत नाही पुढे आपण, तो आपण ड्रॉप करतो टार्गेट कॉलम. सो DF1 इज इक्वल्स टू DF ड्रॉप चार्जेस ॲक्सेस इज इक्वल्स टू 1. ओके. त्यानंतर DF परत कॉल केलं. ओके. तुमच्या माहितीस्तव इथं माझा ना DF नावाचा व्हॅरिएबल होता, जिथं मी कॅटेगरिकल डेटा असाइन केला होता, आय मीन ड्रॉप केला होता आणि त्यापुरता व्हिज्युअलाइज केला. परत मी माझा DF1 कॉल केला. ओके. लक्षात घ्या, DF1 मध्ये कॅटेगरिकल डेटा आहे. पहा, हा तुमचा DF आहे. DF1 मध्ये पाहू नवीन एक व्हेरिएबल असाइन केलं आहे. मी सांगेन कॅटेगरिकल डेटा आहे का नाही पुढे सांगेन. सध्या फक्त हे समजून घ्या की 2 व्हेरिएबल वेगळे आहेत, DF आणि DF1. ओके. वरचा DF होता, हा DF1 आहे. इथं हे ड्रॉप केले टार्गेट कॉलम, ज्यामधनं टार्गेट कॉलम ड्रॉप केला आहे त्या व्हेरिएबलचं नाव आहे DF1. लक्षात घ्या. आणि जिथं तुमचा कॅटेगरिकल डेटा ड्रॉप केला आहे त्या व्हेरिएबलचं नाव आहे DF. ओके. तुम्हाला जर VIF पाहिजे असेल किंवा VIF जर इफ यू वॉन्ट टू व्हिज्युअलाइज द सेम, यू कॅन यूज दिस कोड VIF अंडरस्कोर लिस्ट, एम्प्टी लिस्ट असाइन करायला लागेल. फॉर I इन अ रेंज ऑफ DF1 डॉट शेप, इथं 1 पास करायला लागेल. ओके. देन VIF हे 0-1 मगाशी जे सांगितलं तो वाला आहे. ओके. आठवत असेल 0 कधी पास करतात, 1 कधी पास करतात. VIF इज इक्वल्स टू व्हॅरियन्स इन्फ्लेशन फॅक्टर DF टू नमपाय, जो की तुमची डेटा फ्रेम आहे ती नमपाय अरेमध्ये कन्वर्ट करा, नमपायमध्ये. ओके. वी आर युझिंग द इटरेटर. VIF लिस्ट डॉट अपेंड ऑफ VIF, जी काय VIFची व्हॅल्यू असेल त्या पूर्ण अपेंड होतील. ओके. VIFमध्ये. देन S1 ही सिरीज वगैरे आहे ना त्या गोष्टीसाठी, S1 इज इक्वल्स टू PD डॉट सिरीज VIF लिस्ट इंडेक्स आणि DF1 डॉट कॉलम इथं पास केलं जाईल. आणि जे काय व्हॅल्यू आहेत S1 डॉट सॉर्ट यांना प्लॉट केलं जाईल. बार H मीन्स होरिझेंटल. ओके. व्हर्टिकल असेल तरी दुसरं येते. ओके. बार H फॉर होरिझेंटल. याला रन केलं तर कोरिलेशन तुम्हाला पाहायला मिळेल, आय मीन VIFच्या रेंजेस पाहायला मिळतील. जर तसं पाहिलं तर मग तुम्हाला कळेल की BMI आणि टार्गेट कॉलमशी किंवा BMI मध्ये BMI हा आहे जो कॉलम तो हायली कोरिलेटेड आहे. एज इज ऑल्सो हायली कोरिलेटेड आणि सगळ्यात कमी कोरिलेटेड आहे तो चिल्ड्रन. ओके. सो ज्यामध्ये कोरिलेशन वगैरे जास्त आहे, आयदर यू कॅन ड्रॉप द सच कॉलम बट ड्रॉप कधीच करत नाही डिरेक्टली, यू कॅन गो फॉर फीचर सिलेक्शन मेथड. ओके. सो तो वेगळा पार्ट आहे, पुढे पाहू. देन आय एम यूजिंग DF डॉट हेड. पहिले जे 10 रेकॉर्ड आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. देन मॉडेल ट्रेनिंग. मॉडेल ट्रेनिंगमध्ये तुमच्याकडे 2 आहेत व्हेरिएबल, X आणि Y. X इज नथिंग बट द इंडिपेंडेंट व्हेरिएबल. ओके. ज्याला आपण 2D ॲरे किंवा डेटा फ्रेम म्हणतो. ओके. Y इज नथिंग बट द डिपेंडेंट व्हेरिएबल. हा 1D ॲरे असेल जो की सिरीजच्या फॉर्ममध्ये असेल. ओके. त्यानंतर X इज नथिंग बट ऑल इंडिपेंडेंट व्हेरिएबल. Y इज नथिंग बट ओनली डिपेंडेंट व्हेरिएबल. ओके. सो तेच इथं मेन्शन केलं आहे. X इज इक्वल्स टू DF डॉट ड्रॉप, म्हणजे तुमचा टार्गेट कॉलम जर उडवला तर फक्त तुमच्याकडे इंडिपेंडेंट व्हेरिएबल राहतात. सो दॅट्स वाय X इज इक्वल्स टू DF डॉट ड्रॉप टार्गेट X इज इक्वल्स टू 1. Y इज इक्वल्स टू जो तुमचा टार्गेट कॉलम असेल तो Y इथं पास केला. ठीक आहे. रन करतो सेल मी. देन हे ट्रेन टेस्ट स्प्लिट खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. इंटरव्ह्यू विचारेल माहिती सुद्धा. सो X ट्रेन X टेस्ट Y ट्रेन Y टेस्ट इज इक्वल टू ट्रेन टेस्ट स्प्लिट. ओके. X, Y, टेस्ट साइज इक्वल्स टू 0.2, रॅन्डम स्टेट इज इक्वल्स टू 2 आणि X ट्रेन. ओके. सांगतो काय एक हे तर स्टँडर्ड आहे, यामध्ये काही चेंज नाही होणार, जशाच तसे छापतात. ओके. कोणते मॉडेल ट्रेनिंगला जा हे पण जशाच तसे छापतील.
things changes here. ओके, सी टेस्ट साईज इज नथिंग बट की तुम्हाला माहिती असेल किंवा माहीत नसेल तर माहिती करून घ्या. जो काय तुमचा कंप्लीट डेटा सेट आहे तो कंप्लीट डेटा सेट कधीच ना तुम्ही ट्रेनिंगला वापरत नाही. ओके, सो 100 जर तुमच्याकडे साईज 100 जर डेटाची असेल तर आउट ऑफ 100% डेटा यू कॅन टेक 80% डेटा फॉर ट्रेनिंग, 20% डेटा फॉर टेस्टिंग. आय एम रिपीटिंग माय पॉइंट. 80% डेटा फॉर ट्रेनिंग, 20% डेटा फॉर टेस्टिंग. Also you can take 75% data for training, 25% data for testing. You can also take 70% data for training, 30% for testing. ओके, या तिघापैकीच घेतात. असं कधीच होत नाही 50-50. ओके, 50% ट्रेनिंग 50% टेस्टिंग असं कधीच होत नाही. गुड रेशियो विल बी 70-30, 80-20, 75-25. क्लिअर? येस सर. ओके, ओके फाईन. हे होतं स्प्लिटिंग क्रायटेरिया. जे काय तुमचं एक्सटेंड एक्सटेस्ट असेल किंवा जो पूर्ण तुमचा डेटा सेट असेल ना त्याला कसं स्प्लिट करतात. देन कमिंग टू द रँडम स्टेट. रँडम स्टेट सी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी एक्सटेंड रन करेन त्यावेळेस ना प्रत्येक मला वेगवेगळे सॅम्पल भेटतील. ओके, किंवा नॉर्मली ज्यावेळेस मी सेल रन करतो ना त्यावेळेस प्रत्येक वेळेस मला वेगवेगळे सॅम्पल भेटू शकतात. सो जे काही तुम्हाला आउटपुट भेटतात ते आउटपुटना कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपण रँडमली सॅम्पल सिलेक्ट करतो हे पण सांगतोय. ओके, तुम्ही जर पाहिलं असेल तर हे पहा 14, 15, 640, 21, 65, 13, 44 एक सिरियल नंतर उचलले नाही सॅम्पल. कोणती ना रो घ्यायची असते किंवा कोणती जर कॉलम घ्यायची असेल ना तर तो कधीच ना लाईन बाय लाईन किंवा सिरियलनं उचलणार नाही. इट विल टेक रँडम सॅम्पल्स. क्लिअर? सिरियल मॅच करणार नाही. मनात जशी येईल ना तसे तो कॉलम्स पिकअप, आय मीन तो रो ना पिकअप करेल. ओके, दॅट्स वाय यू कॅन सी देर विल बी नो रिले, आय मीन द सिरियल इन इंडेक्स. तो कुठले पण रेकॉर्ड घेईन, त्यामुळे तिथं इंडेक्समध्ये क्रम वगैरे असा प्रकार काहीच नाही. ओके, सो पाहून घ्या 14, 15, 646 असं काहीतरी आहे. आता आम्ही सेल परत रन करतोय 14, 15, 646. रिझन इज दॅट मी तिथं रँडम स्टेट, एक मिनिट परत रन करतो. 21 नंबरची सेल आहे 14, 15. ठीक आहे, परत चेक करा. फिक्स झालं कारण इथं रँडम स्टेट वापरले. इफ आय एम नॉट युझिंग रँडम स्टेट देन देअर आर हाय चान्सेस की ना ऑलवेज व्हॅरी होत राहील. सो याला फिक्स करण्यासाठी, सॅम्पलला फिक्स करण्यासाठी आय एम युझिंग रँडम स्टेट. क्लिअर? आणि रँडम स्टेटमध्ये व्हॅल्यू काय पण पास करा ॲज यू विश. यू कॅन ऑल्सो पास 15. ठीक आहे, व्हॅल्यू चेंज झाली, मी चेंज करतो आता 16. चेंज झाली व्हॅल्यू, राईट. आता मी यालाच आणि रँडम स्टेटनं चेंज करता याला परत रन करतो. होते चेंज? एक मिनिट. नाही सर. राईट. सो इट डिपेंड्स ऑन रँडम. तुमच्या आउटपुटला जरी जे येते त्याला कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर यू कॅन असाइन रँडम स्टेट. आय होप इट हॅज बीन क्लिअर. देन एक्सटेंड आणि वाय ट्रेन. सो हा एक्सटेंड पोर्शन होता. आपण मग अशी मी काय म्हटलं ट्रेनिंगला किती डेटा घेतला, इथं मी टेस्ट साईज 20 घेतलं आहे म्हणजे 20%. म्हणजे टेस्टिंगला जर मी 20% घेतली असेल तर ट्रेनिंगला किती टक्के? 80%. राईट. सो ट्रेनिंगला 80% घेतला. सो इथं मला 80% डेटा पाहायला मिळेल. एक्सटेंड 80% डेटा. ओके, वाय ट्रेनचं जे काय असेल ते इथं. ओके, एक्स टेस्ट म्हणजे आपण 20% घेतला होता. सो 20% डेटा इट्स लाईक अगेन एक्स टेस्टिंग 555 रोज. ओके, देन वाय टेस्ट. याचा काउंट, याचा शेप वगैरे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते. डीएफ डॉट शेप मारला. ओके, किंवा जे काय असेल व्हेरिएबल आणि त्याचा शेप इथं आहे मी दिलेला. ओके, सो प्रत्येकाचा शेप पहा. एक्स ट्रेनचा शेप आहे हा. ओके, देन वाय ट्रेनचा शेप आहे हा. एक्स टेस्टचा हा आहे. एक टेस्ट त्याच्यानंतर हा, सॉरी वाय टेस्टचा हा आहे. शेप प्रत्येकाचा कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा आहे तो 80% आहे, हा आहे तो 20% आहे. क्लिअर? हा सर, क्लिअर. देन क्रिएटिंग इन्स्टन्स. आय डोंट नो हे रन केले का नाही, मी परत एकदा नसेल तर रन करतो. ओके, पहा आता डेटा स्प्लिट केला, 80-20 मध्ये घेतला, शिप पण चेक केला. आता तुम्हाला काय करायचं आहे तर आता जे काय तुम्हाला मॉडेल कॉल करायचं आहे त्याचा इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. जसं ते ओप्समध्ये करतो ना
तसा थोडासा पार्ट आहे पण एक्झॅक्ट तो नाही. ओके, सो आपण लिनियर रिग्रेशन कॉल करतो कारण हा लिनियर रिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे. ओके, सो आम्ही क्रिएटिंग इन्स्टन्स ऑफ मॉडेल, इथं मॉडेलचा इन्स्टन्स कॉल केला. आता लिनियर रिग्रेशनचं मॉडेल मी माझ्या डेटावरती फिट करतोय ट्रेनिंगसाठी एक्स ट्रेन आणि वाय ट्रेन. सो दॅट्स वाय युझिंग मॉडेल डॉट फिट एक्स ट्रेन कॉमा वाय ट्रेन. या सेलला जर रन केलं तरी ना ब्ल्यू लाईनमध्ये जाईल, ब्ल्यू कलरमध्ये येईल आणि खालच्या 2 लाईन आहेत ती गायब होते. पहा, क्लिअर? मॉडेल फिट झालं म्हणजे तुमच्या डेटावरती मॉडेल फिट झालं. पुढे पहा, आता मॉडेलचं इव्हॅल्युएशन करणार म्हणजे मॉडेलचं ॲक्युरेसी किती आहे, एरर किती आहे, त्या गोष्टी पाहणार. सो वाय प्रेडिक्ट इज इक्वल्स टू मॉडेल डॉट प्रेडिक्ट. जे काय तुमचं मॉडेल फिट केलं होतं ना डेटावरती, ते मॉडेल आता ट्रेन झालं असं म्हटलं तरी चालेल. वी कांट से ट्रेन, बट या ट्रेनिंग कम्प्लीट झालं. ओके, सो ते मॉडेल मी तर फिट केलं एक्स टेस्टवरती, टेस्टिंगचा जो काही डेटा सेट आहे ना त्यावरती, एक्स टेस्टवरती. देन इफ आय एम चेकिंग प्रिडिक्शन विथ वाय प्रेड इज इक्वल्स टू 5, इथे इंडेक्स वापरला मी. ओके, आय कांट से इंडेक्सिंग, इट्स द स्लायसिंग लाईक दॅट. सो पहिले जे 5 आहेत ते मी सॅम्पल घेतोय, वाय प्रेड इज इक्वल्स टू 5. सो पहिल्या 5 इनपुट डेटावरती मला माझं प्रिडिक्शन पाहिजे. सो पहिलं जे का 5 इन्शुरन्स असतील ना त्याची प्राईस ही असेल. ठीक आहे, पुढे सांगेन ते. हे झालं. त्यानंतर टेस्टिंगसाठी मी जे काय 5 सॅम्पल घेतोय, इंडेक्स 669 आहे, त्याची प्राईस एवढी असेल त्याचा इन्शुरन्स. इंडेक्स जर 388 असेल, ओके, म्हणजे इंडेक्स 388 असेल समजा, उदाहरण देतोय. सपोज हा इंडेक्स जर तुमचा 388 असेल, 388, ओके, समजा हा 388 आहे, हा 2667 आपण समजा 388 आहे. ओके, सो सपोज एज 21 असेल, फिमेल असेल, BMI एवढा असेल, चिल्ड्रन हे असेल, स्मोकिंग हे असेल, रिजन हे असेल, तर याची प्राईस एवढी असेल. ओके, आता 388 असेल तर मला चेक करावं लागेल स्पेसिफिक ॲक्सेस करून की त्याचे पॅरामीटर काय आहे. पण सपोज असे जर आता प्रत्येकाचे पॅरामीटर वॅरी होऊ शकतात. ओके, तसेच 388चा जो काही इंडेक्स आहे ना त्याचे काहीतरी पॅरामीटर असतील. ओके, जर तसे इंडेक्स असतील तर त्याचं जे काय प्रिडिक्शन असेल, जे काही आउटपुट असेल, तर त्याचं आउटपुट हे असेल, त्याच्या इन्शुरन्सची कॉस्ट ही असेल. क्लिअर? त्यानंतर वाय टेस्ट एक मी स्पेसिफिक रेंज देतो 30 आणि 35. सो 30 आणि 35 मध्ये जे काय येतात ना रेकॉर्ड, त्यांचं प्रेडिक्शन हे असेल. ओके, ठीक आहे, वाय टेस्ट वाय प्रेड. ओके, देन हा टेस्टिंग डेटा आहे, एक्स टेस्ट म्हणून घेतला आहे तो. ओके, एक्स टेस्टमध्ये रेसिड्युअल इज नथिंग बट द एरर, जे आपल्याला माहिती आहे. आणि एरर कसं कॅल्क्युलेट करतात, ॲक्च्युअल मायनस प्रेडिक्ट. ओके, सो वाय टेस्ट मायनस वाय प्रेडचा यूज करा, तुम्हाला एरर भेटेल किती आहे तो. तो इट्स गिविंग दी निगेटिव्ह एरर, मीन्स बिलो दॅट रिग्रेशन लाईन, निगेटिव्ह एरर. त्यानंतर MSE इज नथिंग बट काय पाहिलं होतं आपण, मीन स्क्वेअर एरर. इट्स गिव्स द एरर और लॉस, or I can say the bias or residual I can say. So याचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर इज MSE समेशन ऑफ y मायनस वाय स्क्वेअर डिवाइड बाय n पाहिला होता. पण एक दुसरी मेथड आहे ज्याचा यूज करून ना तुम्ही ते पण कॅल्क्युलेट करू शकता. सो इंटरव्ह्यूवर नक्की विचारेन, इफ यू आर अफेरिंग फॉर द ग्लोबल इंटरव्ह्यू, तर ते ना नक्की विचारतील किंवा ग्लोबल इट्स आय एम टेलिंग की माझे स्टुडंटचे एक्सपिरियन्स किंवा जे काय सांगितलं ते. बट तुम्ही पण अप्लाय केलं तर इट्स नॉट मॅन्डेटरी की तुमची एक्सपिरियन्स सेम असायला पाहिजे. यू माइट बी हॅव समथिंग डिफरंट बट क्वेश्चन विल बी सेम. ओके, मे बी परत तो इंटरव्ह्यूवर असेल, ओके, किंवा तो इंटरव्ह्यू दुसरीकडे असेल आणि तो जर परत तुमचा इंटरव्ह्यू घेत असेल, ओके, देर आर हाय चान्सेस की क्वेश्चन्स रिपीट होऊ शकतात. बट अनदर थिंग, क्वेश्चन नाही जर रिपीट झाले तर तुमचं नॉलेज वाढेल. ओके, तुमचं नॉलेज बेस वाढेल. स्क्वेअर इज इक्वल्स टू रेसिड्युअलचा मी स्क्वेअर केला, NP डॉट सम आणि स्क्वेअर डिवाइड बाय नंबर ऑफ सॅम्पल 102. तोच फॉर्म्युला आहे, फक्त मी वेगळ्या फॉर्ममध्ये सांगितलं आहे. रेसिड्युअल इज नथिंग बट आपण तिथे काय म्हटलं होतं, ॲक्च्युअल मायनस प्रेडिक्टेड वाय मायनस YP. ओके, त्याचा स्क्वेअर म्हणजे रेसिड्युअलचा स्क्वेअर, राईट. एररचा स्क्वेअर म्हणजे समेशन ऑफ y मायनस YPचा स्क्वेअर. y मायनस YP इज नथिंग बट द अगेन एरर ऑर रेसिड्युअल. क्लिअर? ही टर्म आहे तुमची समेशन ऑफ y मायनस YPचा स्क्वेअर. ओके, त्यानंतर हा त्याचा स्क्वेअर वगैरे घेतला आणि डिवाइडेड काय बाय काय आहे तर नंबर ऑफ सॅम्पल. नंबर ऑफ सॅम्पल सपोज माझ्याकडे 102 आहेत, तर हे रिझल्ट असेल. क्लिअर? हा तुमचा एरर असेल. देन NP डॉट सम हा दुसरा फॉर्म्युला असं म्हटलं तर चालेल, किंवा जसं असं पिकअप केलं NP डॉट सम ऑफ रेसिड्युअलचा स्क्वेअर डिवाइड बाय 102 नंबर ऑफ सॅम्पल. ओके, पुढे पहा. आणि हेच एकदम कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर तुमच्याकडे दुसरी मेथड आहे MSE कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो यू कॅन डिरेक्टली यूज दिस फॉर्म्युला और दिस कोड. MSE इज इक्वल्स टू मीन स्क्वेअर एरर y टेस्ट, y प्रेड, प्रिंट
मीन स्क्वेअर इज एरर जो असेल तिथं प्रिंट होऊन मिळेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपण जे मग अशी इव्हॅल्युएशन मॅट्रिक्सची जी लायब्ररी इम्पोर्ट केली होती ना एसक्यूएलमध्ये, ती यासाठी केली होती. जे काही असे फॉर्म्युले दिसतात हे फॉर्म्युले तुम्हाला मॅन्युअली राईट करायची गरज नाही. हे फॉर्म्युले ऑलरेडी पॅकेजमध्ये आहेत किंवा लायब्ररीजमध्ये आहेत. तुम्हाला फक्त लायब्ररीवर पॅकेज कॉल करावं लागेल आणि असा कोड रन करावा लागेल, तर तुम्हाला रिझल्ट भेटून जातील. क्लिअर? देन RMSE रूट मीन स्क्वेअर एरर, याला रन केलं त्याला RMSE ची व्हॅल्यू भेटून जाईल. लक्षात घ्या RMSE ची व्हॅल्यू कधी पण MSE पेक्षा कमी असते. देन टेस्टिंग डेटा आहे तो आपण पाहणार, पण त्या अगोदर ट्रेनिंगसाठी इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोणते घेतले होते ते इथं आहे. आता हे सगळा इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स तुम्हाला यात पाहायला मिळेल. पहा वरचा जो आहे तोच खाली कॉपी पेस्ट केला आहे, हे पण सांगतो. हा टेस्टिंग डेटावरती मी इव्हॅल्युएशन केले, याला म्हणतात टेस्टिंग ॲक्युरेसी जे येईन ती. आणि हे जे काही इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स असेल तो तुमचा ट्रेनिंगसाठी असेल, मी सांगेन पुढे. ओके, सो पहा वाय प्रेडिक्ट इज इक्वल्स टू मॉडेल डॉट प्रेडिक्ट एक्स टेस्ट. कारण मी काय म्हटलं, ही टेस्टिंगवरती आपण हे सगळं करतो, हा ट्रेनिंगवरती आहे. वरती मी मेन्शन केले टेस्ट दाखवतो, जर पाहिलं नसेल किंवा माहिती नसेल तर. टेस्टिंग डेटा राईट. सो खाली येतो, हे टेस्टिंग डेटावरती जे काय असेल दिसेल. सो टेस्टिंग डेटाचा MSE किती आहे तो इथं पाहायला मिळेल. RMSE हा फॉर्म्युला आहे, NP डॉट स्क्वेअर रूट ऑफ MSE. RMSE इज नथिंग बट द स्क्वेअर रूट ऑफ MSE, हे माहिती आपल्याला, त्याला मी प्रिंट केलं. देन ME मीन ॲब्सोल्यूट एरर. सो मीन ॲब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करायचं असेल तर हे तुम्हाला कोड यूज करायला लागेल. R स्क्वेअरसाठी अगेन दिस विल बी सेम. ॲडजस्टेड R स्क्वेअरला तुम्हाला हे फॉलो करावं लागेल. ओके, जे काय फॉर्म्युला होतं ना 1 / 1 मायनस R स्क्वेअर इंटू काय होतं आणखी आठवते 1 / 1 मायनस R स्क्वेअर, त्यानंतर पुष्कर n - 1 divided by n - 1 divided by n minus p minus 1. Okay, so n minus 1, this is nothing but this, हे 1, हे n असेल तुमचा. n means total number of testing sample we have taken. Okay, आणि इंडेक्स पास केलाय म्हणजे एक्झॅक्ट ना तो काउंटेन रोज काउंटेन. ओके, n minus p minus 1 this for this one, and it's again the same x test dot shape 0 index n minus p minus 1 right, डिवाइड बाय किंवा काय होतं n minus 1 divided by p, n minus p minus 1. ओके, n minus p minus 1. सो हा तुमचा n होता, हा कंप्लीट n minus हा तुमचा कंप्लीट p. ओके, डिवाइड मायनस 1 n minus p minus 1 हा तुमचा मायनस 1. क्लिअर? डिवाइड केलेला आहे, हा तुमचा कंप्लीट n minus p minus 1. ओके, इथे तुम्हाला ॲडजस्टेड R स्क्वेअरची व्हॅल्यू भेटून जाईल. हा कंप्लीट रन केला तर पहा मीन स्क्वेअरची व्हॅल्यू ही आली, रूट मीन स्क्वेअरची व्हॅल्यू ही पाहायला मिळेल. मीन ॲब्सोल्यूट एरर ही व्हॅल्यू असेल. R स्क्वेअरची व्हॅल्यू 0.100 म्हणजे ॲक्युरेसी किती आली, ॲक्युरेसी किती आली R स्क्वेअर 100 म्हणजे R स्क्वेअर 0.100 म्हणजे पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करा, पर्सेंट म्हणजे 100% व्हॅल्यू आले, आय मीन 100% ॲक्युरेसी आले. ओके, आणि आपण म्हणतो ॲडजस्ट R स्कोअर इज ऑलवेज लेसर दॅन R स्कोअर, सो दॅट्स वाय इट्स 0.0094. हे 94% आणि हे 100% असं म्हटलं तरी चालेल. ओके, सो ॲक्युरेसी 100% आले, बट रिअल लाईफमध्ये इट्स नॉट पॉसिबल की तुमची ॲक्युरेसी 100% कधीच येईल. ओके, हाच कोड आहे, जशाच तसा कॉपी पेस्ट केला सांगतो, फक्त जिथं टेस्ट होतं ना त्या ठिकाणी ट्रेन टाकलं. टेस्ट ट्रेन वायप्रेड हे टेस्टिंगसाठी होता. इथे तुम्हाला वायप्रेड टेस्ट पण असाइन करायचं असेल ते करू शकता, बट आय हॅव यूज वायप्रेड. सो वायप्रेड ट्रेन. ओके, हे सगळं ट्रेनिंगसाठी वर सगळं टेस्टिंगसाठी होतं. परत हे सेल रन करतो, कोड विल बी सेम, फक्त मायनर चेंजेस असतील. सो किती आली ॲक्युरेसी, टेस्टिंग ॲक्युरेसी 0.12%. सो एनीवन कॅन टेल मी मॉडेल अंडरफिट होते, ओव्हरफिट नाही, तुम्हाला झालंच नाही त्यामुळे विचारणं चुकीचं आहे. ओके, नो वरीज. हां, ॲक्युरेसी किती असेल, R स्कोअर व्हॅल्यू 0.12 म्हणजे 0.12 गुणिले किती होते पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करा. 12%. ओके, सो राईट. सो जी काय असेल ती यू कॅन से अप्रॉक्सिमेटली 12% काहीतरी ॲक्युरेसी जाते. ओके, पण हे रिअल लाईफमध्ये अशा सिनारिओज नसतात, हा डमी डेटा आहे त्यामुळे इथं असे रिझल्ट भेटतात. ओके,
सो जस्ट निग्लेक्ट इट, कारण हे फक्त तुम्हाला डेमोसाठी दिलं. रिअल लाईफचा जो काही डेटा असेल त्यावरती असे रिझल्ट येत नाहीत, रिझल्ट विल बी समथिंग डिफरंट. ओके, सो ही तुमची ॲक्युरेसी भेटली. नंतर DF डेटा फ्रेम आहे ती मी परत कॉल केली. ओके, सो असं करतात एखाद्या मॉडेलचं इव्हॅल्युएशन. क्लिअर आहे? काय डाऊट आहे यामध्ये? नाही सर. आय नो की वन गो मध्ये सगळं मग क्लिअर आहे. किंवा सगळ्या गोष्टी तोंड पाठ होणार नाही. ओके, पाठ करायच्या पण नाही मॉडेल. ओके, बट स्टील की एकदा ना गो थ्रू करा पूर्ण कोड किंवा पूर्ण फाईलवरती, गोष्टी इझी जातील किंवा समजायला सोप्या जातील. मी फाईल शेअर करतो, डोंट वरी. म्हणजे काही वेळामध्ये 15-20 मिनिटामध्ये रेकॉर्डिंग आणि फाईल दोन्ही मिळून जातील. चालेल? हा सर.